नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिका NUHM अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, पुणे महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. ही जी PDF फाईल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा, इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी TB जे डिपार्टमेंट आहे पुणे महानगरपालिका त्यांच्या अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली जी इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्याला आपण राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM असं म्हणतो, यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे TB डिपार्टमेंटसाठी ही पदं जी आहेत भरली जात आहेत. यामध्ये पहा मित्रांनो, ही जी पदं असणार आहेत सर्वच्या सर्व पदांसाठी परीक्षा होणार नाही. गुणांकन पद्धतीनुसार पदभरती असणार आहे. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जात आहेत. जसं NHM ची भरली जात आहेत त्या पद्धतीने तुमचं काम पाहून पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल केलं जातं. तर बघा, कुठली पदं आहेत संपूर्ण माहिती आपण पाहूयात. पहिलं पद आहे जिल्हा PPM समन्वयक. प्रति महिना 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स वर्किंग फील्डमधला आहे, जसं की कम्युनिकेशन, त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा हेल्थ प्रोजेक्ट प्रोग्राममधला आहे. त्यासोबत तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. या पदासाठी एक जागा आहे अराखीव कॅटेगरीसाठी. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे वरिष्ठ औषध उपचार प्रयोगक्षक, ज्याला आपण STS असं म्हणतो, यासाठी 3 जागा भरल्या जात आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. यामध्ये तुमची बॅचलर डिग्री झालेली आहे. बघा, तुमची डिग्री झालेली आहे आणि तुमच्याकडे या ठिकाणी MSIT वगैरे किंवा कॉम्प्युटर सर्टिफिकेट आहे आणि तुमच्याकडे परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन आहे, तुम्ही गाडी चालवू शकता, तर या पदासाठी अप्लाय करू शकतात. हे जे या ठिकाणी पुढचं प्राधान्य पात्रता दिलेली आहे बघा, हे जर तुमच्याकडे असेल तर जास्त प्राधान्य असणार आहे, परंतु तुमची ही पात्रता या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे आणि SCBC साठी 1 जागा असणार आहे. तर ही 2 नंबरची पोस्ट आहे, ज्यासाठी 3 जागा असतील. त्यानंतर बघा, तिसरी पोस्ट भरली जाते TB हेल्थ विजिटर. 15,500 रुपये स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला प्रति महिना या पदासाठी असेल. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं आहे किंवा या ठिकाणी 12वी झालेली आहे तुमची सायन्समधून, मात्र तुम्ही MPW, ANM किंवा हेल्थ वर्करचा जर कोर्स केलेला असेल तर अप्लाय करू शकतात किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटरचा कोर्स जरी तुमच्याकडे झालेला आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. यामध्ये एकूण 6 वॅकेन्सी ज्या आहेत भरल्या जात आहेत, जसं की विज अ साठी 1, भज ब साठी 1, इमओ साठी 2, SCBC साठी 1 आणि EWS साठी 1. टोटल 6 वॅकेन्सी या 3 नंबरच्या पोस्टसाठी असणार आहेत. मग इच्छुक उमेदवारांनी अर्ज जे आहेत 17 एप्रिलपासून ऑलरेडी चालू झालेले आहेत. 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. कुठे अर्ज करायचे आहेत बघा, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालिका, सिंहर क्षयरोग केंद्र, डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना 666 शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे 411-002 येथील कार्यालयात तुम्हाला या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळता ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तदनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज पहा तुम्हाला या पत्त्यावरती स्वीकारले जाणार आहेत. त्यासोबत त्यांनी म्हटलंय की कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करण्यात यावा, याची नोंद घ्यावी, हे देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचसोबत बघा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 1 दिवसाचा सेवाखंड देऊन पुढील नियुक्ती 11 महिने 29 दिवस कालावधीकरता निर्णय घेण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती दिलेली. म्हणजे 11 महिने 29 दिवसाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट पुढं तुमचं रिन्युअल देखील होत राहतं, ते देखील या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. तर आता निवड प्रक्रिया तुमची कशी होईल पहा. एकूण 100 गुणांची टक्केवारी राहणार आहे, ज्याच्यामध्ये बघा विवरण दिलेलं आहे. पदासाठी आवश्यक जी शैक्षणिक पात्रता त्यांनी मागितली, जसं की पदवी मागितलेली आहे, पदवीचे तुमच्या गुणांची टक्केवारी काढली जाईल, त्याचं प्रोफेशन काढलं जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला 60% गुण असल्यास 50% प्रमाणे कसं काढलं जाईल पहा, 60 गुणिले 50 भागिले 100 म्हणजे 30 गुण इथं तुम्हाला दिले जातील. जर 60% गुण असतील तर तुम्हाला इथं जर समजा तुम्हाला 80 गुण आहेत, कुणाला 90 गुण आहेत, कुणाला 70 गुण आहेत, तर त्यांचे जास्त मार्क्स या ठिकाणी होणार आहेत. अधिकतम गुण 50 पर्यंत तुम्हाला दिले जातील. त्यानंतर बघा, पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास म्हणजे उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे आहे तर त्याचे जास्तीत जास्त 20 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. जसं की तुमची पदवी मागितलेली आहे परंतु पदवीपेक्षा तुमच्या या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्याचे अधिकचे गुण तुम्हाला दिले जाणार आहेत.
आता बघा, तुमच्याकडे अनुभव असेल, संबंधित पदाशी निगडीत किंवा अनुभव असेल तुमच्याकडे, प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण दिले जातील. एका वर्षाकरिता 6 गुण, असे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा अनुभव आहे त्याचे मात्र 30 गुण दिले जातील, जास्तीत जास्त 30 गुण. समजा तुमच्याकडे 2च वर्षाचा अनुभव आहे तर तुम्हाला 12 गुण असतील या ठिकाणी. अशा पद्धतीने तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव आहे, 4 वर्षाचा अनुभव आहे, अशा पद्धतीने अनुभवाला एका वर्षासाठी 6 गुण असणार आहेत. असे मिळून 100 गुणांची तुमची गुणांकन पद्धतीने टक्केवारी काढली जाईल आणि त्यानुसार मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जाईल. तर अशा पद्धतीची ही सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी असणार आहे. तर संपूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. माहिती पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. हा अर्ज नमुना देखील त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. याची ही PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.